हाय हॅलो नमस्कार. मी पूजा अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आम्हाला सुपर मार्केटमध्ये जायचं होतं थोडंसं किराणा वगैरे आणण्यासाठी. तर मग आहोत जाणार होते, पण त्यांनी सांगितलं की चला तुम्ही पण, तुम्हालाही थोडा फ्रेश वाटेल आणि आपलं किराणाही भरणं होईल. तर मग जायचं होतं. आणि बघा माझ्या कबीरची काय मस्ती चालू आहे. आता किती वेळचं शाळेमधून 2:30 वाजता आले तेव्हापासून मी त्याला अभ्यास कर म्हणते, पण ते काय अभ्यास करत नाही. आता त्याला आम्ही आमच्या बरोबर नेणार नाही बरं का. दादा तुला नेणार नाही ते डोळ्यातून काढ, नेणार नाही बरं का. आणि बघा आबीर कसा झोपलाय. आबीर ढबलू बघा तर असा झोपलाय. आणि दिवसभर ना कितीही पसारा आवरला ना तरी हे मुलं असं काही पसारा करतात बघा. आता तुम्ही, आता मी सकाळी दुपारी 3-4 वेळेस, म्हणजे दिवसातून किती वेळेस आवरलं ना तर त्यांचं असं काहीसा असतं पसारा. आणि आज मी थोडंसं झोपले होते आणि मग माझे काम आज सगळे तसेच पडले. तर मग ह्यांना फोन लावलं तर ह्यांनी सांगितलं थोडं टाईम आहे, तर तोपर्यंत तुम्हाला जे जे आवरायचं ना ते आवरून घ्या. तर बघू शकता. आणि माझ्या घरात राडा बघा. ते खरंच सांगतात, घरात 2 मुलं असले ना तर बघायचं काम नाही, म्हणजे एवढा जास्त पसारा करत असतात. तर बघा हे. आणि किचनमध्ये पण खूप जास्त म्हणजे भांडे वगैरे पडलेत. अजून माझे कपडे वगैरे आणायचे राहिले. तर बघू शकता तुम्ही किती मोठे भांडे पडलेत. थोडासा कंटाळा केला ना तर खूप जास्त काम वाढून पडते. तुम्हालाही तरी असंच वाटतंय. तर मग आता सगळं पटपट आवरते. आता ह्यांना यायला टाईम आहे तोपर्यंत मग मी आवरून घेते आणि थोडंसं ह्यांना खेळायला बिजी करते. म्हणजे खेळता खेळता मग माझे कामही होऊन जाईल. त्याच्यासाठी असं वाटत होतं की दोघं खेळताना पण हे खूप जास्त चिडचिड करायला, कारण की त्याला खूप जास्त झोप यायली. पहिले त्याला झोपी लावते आणि मग बाकी कामं वगैरे आवडतात, कारण की मग तो झोपला की माझे पटपट कामं आवडतात, कारण की ते काहीच कामं करू देत नाही. तर पहिल्यांदा तर त्याला झोपी लावते आणि मग बाकीचे कामं वगैरे करून घेते. आणि मग मला थोडंसं स्वयंपाक वगैरे पण बनवायचंय, कारण की ना मग स्वयंपाक वगैरे बनवून गेले ना मग वापिस येऊन कंटाळा येत नाही, तर नाहीतर खूप जास्त कंटाळा येतो. त्याच्यासाठी मग थोडंसं स्वयंपाक वगैरे पण बनवून जायचंय. तर पहिल्यांदा तर ह्याला झोपी लावते. तर कबीरला किती वेळचं सांगत होते झोपी लाव, पण ते काय झोपायला तयारच नव्हता. तर चला म्हणलं आता ते झोपी लावले, झोळी हलवत हलवत आपणही बाकीचे कामं वगैरे करून घ्यायला पाहिजे, कारण की ना मग ते 15-20 मिनटं झोपतो आणि मग लगेच उठून जातो आणि मग तेवढ्यात काही आपले कामं वगैरे होत नाही. त्याच्यासाठी म्हणलं चला मग मग पहिल्यांदा तर बेडशीट वगैरे सगळी आवरून घेतली, म्हणजे जोपर्यंत मी त्या रूममध्ये असते ना तोपर्यंत झोका देत देत सगळं जे जे पण कामं असतात ना ते आवरून घेत असते. मग नंतर मग एकदा झोपल्यावर मग किचनमधले सगळे कामं वगैरे आवरतात. त्याच्यासाठी तर मग पहिल्यांदा तर ते आवरून घेतले. तर स्वयंपाक वगैरे पूर्ण झालं होतं आणि भाजीला फोडणी दिली होती. तर मग भाजी शिजत होती तोपर्यंत माझं आवरायचं होतं. आणि मग कबीरला पनीरची भुर्जी बनवून दिली ती. कबीरनी पण जेवण केलं होतं आणि आता मग ते पण येऊन जेवण करणार होते, नाहीतर वापस येऊन करू आम्ही. पण मी सगळं स्वयंपाक बनवून टाकलं, कारण की ना मग तिथून वापस आले ना तर खूप जास्त मग कंटाळा येऊन जातं आणि मग स्वयंपाक पण करायचं मूड नसतं. त्याच्यासाठी मग मी पहिल्यांदा सगळं जेवण वगैरे सगळं बनवून घेतलं. आता मी आणि कबीर दोघंही आवडतो आता. तर ह्यांना ना खूप जास्त उशीर झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये ना एक डिस्चार्ज करायचं होतं, त्याच्यासाठी मग त्यांना खूप जास्त उशीर झाला होता. तर चला म्हणलं आता जसे आहे तसेच जाऊन येऊया. तर मग मी ड्रेस वगैरे चेंज नाही केला आणि मग तसंच मेकअप वगैरे केला आणि मग आबिरला आणि कबीरला दोघांचे ड्रेस वगैरे चेंज केले आणि मग त्यांचा मेकअप वगैरे केला आणि मग मी तसंच आले. तर आबिर इतका जास्त चिडचिड करत होता ना, खूपच जास्त, कारण की त्याला ना ट्रॉलीमध्ये बसायचंच नव्हतं आणि मी बसवत होते त्याला छान वाटण म्हणून सगळं बघून, पण त्याला ना नुसतं बाहेर उतरायचं होतं आणि मग माझी मम्मी काय करते ते बघायचं होतं आणि सगळं रॅकमधले सामान वगैरे काढायचे होते. तर खूप जास्त चिडचिड करत होता, पण आम्हाला वाटलं चिडचिड वगैरे करणार नाही, पण खूपच जास्त त्याने चिडचिड केला. तर जाऊ द्या म्हणलं आता जेवढं घेता येईल तेवढं घेऊन येऊया. आणि मग नेहमी ना हेच किराणा वगैरे भरून आणत असतात, पण ह्यावेळेस चला म्हणलं तुम्ही पण फिरून या आणि थोडंसं छान वाटन, त्याच्यासाठी ना मग आम्ही पण गेलो होतो. पण जायला तर गेलो, पण खूप जास्त चिडचिड झाली होती. त्याच्यामुळं मग आबिरला ना असंच कड्यावर घेऊन फिरत होते, कारण की ते त्याच्यामध्ये बसायलाच तयार नव्हता. तर आपल्या बायकांचा आवडता सेक्शन म्हणजे हे भांड्या वगैरे, इतके छान छान भांडे होते ना, खूपच मला असं वाटत होतं की हे घेऊ की ते घेऊ, कारण की खूपच छान छान होते. आणि मिक्सरचा डबा ना इतका छान होता ना छोटासा. आणि आता कोणाचं काय चाललं, आणि माझ्या कबीरचं फक्त एकच होतं की मम्मी
हे घेऊ की ते घेऊ, मला हे खेळायला घे ते खेळायला घे. फक्त कबीरचं तेच बघणं चालू होतं. तर मग कबीरला काही खेळायला घेतलं नाही, पण बाकीचं जे जे खायला सामान वगैरे घ्यायचं होतं तर मग ते त्याला घेऊन टाकलं. आणि मग लास्टला बिलाच्या टायमाला आपल्याला कळतं की आपल्याला किती बिल झालंय ते. ए माकड माकड हे बिल करत होते तर तोपर्यंत चला म्हणलं आपण चप्पल वगैरे बघून घ्यायला पाहिजे. तर मला घ्यायचे होते चप्पल, पण झालं असं की माझ्या साईजचे होते नव्हते, आणि जे मला आवडत होते ते माझ्या साईजचे नव्हते. आणि मग कबीरलाच बघायचं होतं. तर मग इथं ना तसे कुपन दिले होते ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी, तर आपण कधी आलो ना मग ते चिठ्ठ्या वगैरे काढायचं. तर हे खूप छान होतं. आणि ना तिथं एक गोष्ट खूप छान आहे, 3-3.5 हजारच्या पुढं जर आपले एक खरेदी वगैरे केली ना आपण, तर जे रिक्षावाले आहेत ना ते घरपोच सेवा देतात. तर ते खूप छान आहे बरं का. तर मग आम्ही गाडीवर आलो आणि मग रिक्षावाल्या भैयाने ना आमच्या घरी येऊन सामान वगैरे दिला, आणि मग नंतर वापस निघालो. आणि आम्ही जेवण वगैरे पण करून नव्हतो गेलो, तर खूप जास्त भूक लागली होती. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय. तर छान पद्धतीने आम्हाला घरी आणून दिलं. तर नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब